आकाशवाणी चौकातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी या खूप मोठे मोठे खड्डे पडलेले होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपलब्ध खड्ड्यांवर उद्या सकाळी 11 वाजता झाडे लावण्याचं नियोजन केलेलं होतं। अतिशय सुंदर आणि गोल गोल मोठे मोठे खड्डे या ठिकाणी वृक्षारोपणाला अगदी योग्य होते। तसा सगळा संदेश शहरभर पसरवण्यात आला। ज्या ज्या नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास झालेला आहे त्या जागरूक नागरिकांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उद्या सकाळी जमून इथे वृक्षारोपण करावं असं ठरलं होतं। त्याची महामार्ग प्रशासनाने तातडीने दखल घेतलेली आहे व आज आत्ता रात्री या संपूर्ण आकाशवाणी चौकातल्या परिसरामध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। जिथे जिथे मनोज लोकांच्या समस्या असतील तिथे तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने जनतेकरता उभी आहे। धन्यवाद। मनसेचा वृक्षारोपणाचा इशारा, त्यामुळे काम सुरू झालेलं आहे। तत्पूर्वी 2 दिवस अग्रवाल पुलाचं सुद्धा मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, त्याच्या बाबतीत सुद्धा सूचना दिलेल्या होत्या। उद्या आणि परवा 2 दिवस तो वाहतुकीकरता बंद राहणार आहे आणि महामार्ग प्रशासन तिथलेही खड्डे बुजवणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली आहे। 2 दिवस लोकांनी त्या पुलावरून वापरू नये, खालचा रस्ता वापरावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे सगळा रस्ता दुरुस्त होतोय। हा रस्ता 1 वर्षापूर्वी खराब झालेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदयात्रा काढलेली होती। आता सुद्धा वृक्षारोपणाचा इशारा दिला म्हणून हे काम होत आहे। जळगावकर जनतेने याकडे लक्ष द्यावं। धन्यवाद।